नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अजय पवार, सारथी नॉलेज हब या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे, कारण महाराष्ट्रामध्ये एक अमृत ही जी संस्था आहे, त्या संस्थेच्या मार्फत 25 जातींचं सर्वेक्षण सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो, या सर्वेक्षणाचा उद्देश काय, तर नेमकं या 25 जातीकडे म्हणजे या 25 जातींची महाराष्ट्रामध्ये असणारी लोकसंख्या किती आहे, त्यांच्याकडे उपलब्ध संसाधनं किती आहे, त्यांची आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती कशी आहे, आणि त्याचबरोबर तिथल्या युवकांना जर रोजगार मिळवून द्यायचा जर असेल तर त्यासाठी आपण कोणत्या योजना राबवू शकतो. तर या संबंधीचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी हे सर्वेक्षण राबवण्यात येणार आहे. त्याच्यामुळं या जातींसाठी हा महत्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे हे सर्वेक्षण म्हणजे. तर नेमकं हे जे सर्वेक्षण आहे ते कशा पद्धतीने आणि कोणत्या जातीसाठी लागू आहे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. आणि त्यानुसार जर आपलं जर घर जर त्यातून जर हुकत जर असेल तर आपण स्वतःहून त्या अमृत संस्थेशी संपर्क साधून आपलं सर्वेक्षण करून घ्यायचंय. तर मित्रांनो, 8 एप्रिल ते 25 एप्रिल म्हणजे हे सर्वेक्षण आता सुरू झालेलं आहे. तर 8 एप्रिल ते 25 एप्रिल हे सर्वेक्षण महाराष्ट्रातले जे काही 36 जिल्हे आहेत तिथं एकाच वेळेस हे सर्वेक्षण होणार आहे, आणि त्याला नाव दिलेलं आहे परिवार सर्वेक्षण अभियान. तर 8 ते 25 एप्रिल पर्यंत हे सर्वेक्षण चालणार आहे, आणि यामध्ये कोणत्या जातींचा समावेश आता हे पण आपण बघणार आहोत. तर यामध्ये प्रामुख्याने ब्राह्मण, सिंधी, मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, नायडू, नायर, अय्यंगार, कायस्थ, कम्मा, पाटीदार, बंगाली, भूमिहार, यलमार, ठाकूर, त्यागी, सोनगुंथर, जाट, कोमटी, वैश्य या जातींचा समावेश या सर्वेक्षणामध्ये असणार आहे. तर या समाजातील जे युवक आहे त्यांच्यासाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी, त्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्या, त्यांना उद्योगधंद्यात आणण्यासाठी ही अमृत संस्था विविध योजना राबवत असते. कारण त्यांच्यासाठी एक स्वतंत्र विभाग वगैरे मंत्रालयात तसा काही नाही, जसा ओबीसी विभाग आहे तसा नाही. त्यामुळे या अमृत संस्थेच्या माध्यमातूनच विविध प्रकारचे उपक्रम या येणाऱ्या काळात राबवणार आहे, आणि त्यासाठीची पूर्वतयारी म्हणून या म्हणजे जातनिहाय आकडेवारी या अमृत संस्थेकडे असणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने हे सर्वेक्षण अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. आणि मी तर म्हणतो की अमृत संस्थेचा आदर्श घेऊन जर सारथी असेल, महाज्योती असेल, बार्टी असेल, आरटी असेल, वनआरटी असेल, या संस्थांनी सुद्धा त्यांच्या अंतर्गत जे येणारे जे घटक आहेत त्यांचं जर सर्वेक्षण या पद्धतीनं जर केलं तर पुढची दिशा त्यांना ठरवण्यासाठी अधिक सोयीस्कर होऊ शकतं. तर आपल्या या ज्या इतर ज्या संस्था आहेत त्या संस्थांकडे देखील अशा पद्धतीची मागणी आपण केलेली पाहिजे की आमचं देखील सर्वेक्षण करून आमच्या युवकांसाठी काय योजना आपल्याला राबवल्या जाऊ शकतात, किंवा समाजाच्या काय अडचणी आहेत त्या कशा पद्धतीने सोडवल्या जाऊ शकतात, या संबंधीचं संशोधन या संस्थांच्या माध्यमातून होऊ शकतं. त्यासाठी आपण देखील तशी मागणी करणं आवश्यक आहे. शिवाय आता हे अमृत संस्थेच्या माध्यमातून जे संशोधन सुरू आहे, जर आपली जी जात आहे ती जर यामध्ये जर येत जर असेल तर आपण देखील अमृत संस्थेशी संपर्क करून आपलं सर्वेक्षण करून घ्या, आणि विविध योजनांसाठी या संस्थांच्या वेबसाईटवर आपण माहिती घेऊ शकतो. तर मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे हा देखील अत्यंत महत्वपूर्ण होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी सारथी नॉलेज हब या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.